नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत विभागीय स्वच्छता स्पर्धेतील विजेत्या संस्थांचा गौरव समारंभ महापालिकेच्या ज्ञान केंद्रात उत्साहात पार पडला। स्वच्छ सोसायटी, स्वच्छ शाळा महाविद्यालय, स्वच्छ रुग्णालय, स्वच्छ हॉटेल, स्वच्छ मार्केट आणि स्वच्छ शासकीय कार्यालय या गटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांना सन्मान चिन्हे, प्रशस्ती पत्रे आणि रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले। महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपआयुक्त डॉक्टर अजय गडदे, स्मिता काळे व अन्य अधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले। पवार यांनी नवी मुंबई शहराला सुपर स्वच्छ लीग मध्ये मिळालेलं मानांकन हे नागरिक, स्वच्छताकर्मी आणि महापालिकेच्या प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगून 85% अधिक गुण मिळवून शहराचं स्थान कायम राखण्याचं आवाहन केले। कार्यक्रमात कपड्यांच्या पुनर्प्रक्रिया प्रकल्पाची व प्लास्टिक मुक्त शहरासाठी सुरू असलेल्या रिसायकलेथॉन उपक्रमाची माहिती देण्यात आली। जुने कपडे आणि प्लास्टिक वापरून विविध उपयोगी वस्तू तयार केल्या जात आहे। स्पर्धेत हॉटेल विवांता, छत्रपती शाहू महाराज विद्यालय, रयत शिक्षण संस्थेचे महाविद्यालय, NRI कॉम्प्लेक्स फेज 1, डॉक्टर DY पाटील रुग्णालय, वाशी अग्निशमन केंद्र व श्रमिक जनता फेरीवाला मार्केट या संस्थांनी पहिल्या क्रमांकाचे सन्मान मिळवले। या संस्थांनी इतरांसमोर स्वच्छतेचं उत्तम उदाहरण ठेवत नवी मुंबई शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि जागरूक बनवण्यासाठी पुढाकार घेतल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं।